नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन अशा रोमॅन्टिक लव्ह स्टोरीमध्ये. तर मग चला सुरुवात करूयात आजच्या या भागाला. गाथा दिदी देखील इथेच आहे, गायत्री बोलली आणि देव पुन्हा शॉक होऊन तिच्याकडे पाहू लागला. तिनं गाथाकडे इशारा केला आणि देवनं त्या दिशेला पाहिलं. गाथा फोनवरती बोलत बाजूला उभी होती. तिला पाहून त्याचे डोळे भरून आले आणि त्याचे पाय तिच्या दिशेनं वळाले. ती पाठमोरी उभी होती आणि तो तिच्या मागे येऊन उभा राहिला. तिचं फोनवरचं बोलणं अजून सुरूच होतं, त्यामुळे तिच्या लक्षात आलं नाही. येस मॅक, इथे सगळं काही ठीक आहे. सगळे वर्कर्स एम्प्लॉईज आपल्याला मदत करायला तयार आहेत. कुणालाही वाटत नाही की कंपनी बंद व्हावी. खूप खुश आहे मी इथे येऊन. माझा निर्णय बरोबर आहे. मी माझ्या फ्रेंडच्या एंगेजमेंटसाठी बाहेर आली आहे. 4 वर्षांनी भेटतोय आम्ही. खूप नाराज होती माझ्यावर, पण तुला माहीत आहे ना, माझ्यावर कोणी जास्त वेळ नाराज राहू शकतं का? येस, आय एम द बेस्ट. थँक्यू. हो, सगळे छान आहेत. ग्रीशा आणि सत्यमसाठी स्कूल शोधतोय. लवकरच त्यांचं ॲडमिशन करावं लागेल, म्हणजे ताई देखील आपल्याला जॉईन करेल. बरं, मी ठेवू का फोन? घरी गेल्यावर तुझ्याशी निवांत बोलते. ओके, बाय, टेक केअर. गाथानं फोन ठेवला आणि ती जाण्यासाठी पाठीमागे वळाली. आणि ती जशी वळाली, देवला समोर पाहून एकदम स्तब्ध झाली. तो डोळ्यात पाणी आणून अत्यंत खुशीनं, चेहऱ्यावरती मोठी स्माईल आणून तिच्याकडे पाहत होता. त्याचं हरवलेलं प्रेम त्याला पुन्हा गवसलं होतं. किती बदलली होती ती. अंगामध्ये परफेक्ट भरलेली, साडीमध्ये प्रचंड सुंदर दिसत होती. त्यानं तिला गच्च मिठी मारली आणि आजूबाजूचं जग तिथेच थांबल्यासारखं झालं. आय मिस यू. किती शोधलं मी तुला. आय कांट लिव्ह विदाऊट यू. आय लव्ह यू गाथा, आय लव्ह यू. तो तिच्या मानेवरती चेहरा रोवत, तिचा सुगंध, तिचा स्पर्श फील करत त्याच्या भावना व्यक्त करत होता. परंतु ती एकदम शांत, स्तब्ध उभी होती. 2 मिनिटं तिला गच्च मिठी मारून तो होता. 4 वर्षे झाले तुला शोधतोय. कुठे होतीस तू? देव तिचे हात हातात घेऊन बोलला. ती नुसती निर्विकारपणे त्याच्याकडे पाहत होती. तिच्या डोळ्यात त्याला भेटण्याची ना खुशी होती ना दुःख. अनोळखी वाटत होती तिची नजर त्याला. त्याच्या काळजात धस्स झालं. तिची ती थंड आणि शांत नजर पाहून त्याची धडधड वाढली. एक वेगळीच भीती हृदयामध्ये निर्माण झाली. माझा राग आलाय ना? यायलाच पाहिजे. खूप वाईट वागलो मी तुझ्याशी. एकच गोष्ट डोक्यात धरून बसलो होतो. तू गेल्यावर कळालं की मी नाही तुझ्याशिवाय राहू शकत. सगळ्या गोष्टी बाजूला केल्या आणि तुझ्याकडे परत आलो, पण तू नव्हतीस. मला सोडून कुठे गेली होतीस? का मला इतकी मोठी शिक्षा दिलीस? पण आता जाऊ दे, झालं गेलं ते विसरून जाऊ आणि नवीन सुरुवात करू. मला फक्त तू हवी आहेस, फक्त तू. तो तिचा चेहरा हाताच्या ओंजळीत घेऊन कळवळून बोलला. हू आर यू? त्याला स्वतःपासून दूर करत एकदम निर्विकारपणे त्याच्याकडे पाहत ती बोलली. अँड हाऊ डेअर यू टू टच मी? ती हाताची घडी घालून त्याला रोखून पाहत बोलली आणि देव शॉक होऊन तिच्याकडे पाहू लागला. गाथा, आशू तुझी वाट पाहतीये, समीर तिथे येत बोलला. अरे जिजू. गाथा समीरकडे पाहून हसत बोलली आणि तिथून निघाली. गाथा, देवनं तिचा हात पकडला. डोंट टच मी, नाहीतर परिणाम वाईट होतील. ती त्याला रोखून पाहत बोलली आणि आता तिच्या डोळ्यात भयंकर राग दिसत होता. देव तरीही तिचा हात सोडायला तयार नव्हता. लुक मिस्टर, असा तमाशा करून कोणाचं फंक्शन खराब करू नका. समीर दात आवळत त्याला रोखून पाहत बोलला आणि मग देवनं तिचा हात नाईलाजास्तव सोडला. गाथा आणि समीर तिथून निघून गेले आणि देव त्यांना नुसता पाहत उभा होता. गाथा, माया आणि समीर स्टेजवर आले. आशूने अक्षयला त्यांची ओळख करून दिली. अक्षय, मीट माय बेस्टी गाथा. आणि ही मायाताई आणि हे समीर जिजू, मायाताईंचे हजबंड, आशू बोलली. कॉंग्रॅच्युलेशन्स. समीरने अक्षयच्या हातात हात दिला. थँक्यू, समीर बोलला. त्यांचा एक फोटो झाला आणि माया आणि समीर स्टेजवरनं खाली उतरले. चल, मी निघते, गाथा बोलली. असं काय लगेच जातीयस? थांब ना थोडा वेळ, आशू बोलली. आपण उद्या भेटू ना, गाथा बोलली आणि तितक्यात देव स्टेजवर आला. हॅलो अक्षय, कॉंग्रॅच्युलेशन्स, देव त्याला विश करत बोलला. त्याला पाहून आशू चकित झाली. ती कधी गाथाकडे तर कधी देवकडे पाहत होती. थँक्यू डॉक्टर, मला वाटलं तुम्ही येणार नाही, बट थँक्यू व्हेरी मच. मीट माय स्वीट वाईफ अश्विनी, अक्षय बोलला. हॅलो आशू, कॉंग्रॅच्युलेशन्स.
देव तिच्यासमोर हात करून बोलला. तुम्ही ओळखता एकमेकांना? अक्षयने विचारलं. खूप चांगल्या प्रकारे, देव हसत बोलला. त्यावर आशूनं जबरदस्ती हसत त्याच्या हातात हात दिला आणि ती गाथाकडे पाहू लागली. गाथा मात्र एकदम रिलॅक्स आणि निर्विकार चेहऱ्यानं तिच्या बाजूला उभी होती. एक फोटो प्लीज, अक्षय कॅमेरामनला बोलला. बाय आशू, गाथा तिथून जाऊ लागली. थांब ना, सोबत फोटो घेऊ, अक्षय बोलला आणि नाईलाजानं मग गाथाला थांबावं लागलं. देव मुद्दामच गाथाच्या बाजूला येऊन उभा राहिला. स्माईल प्लीज, कॅमेरामन बोलला आणि एक फोटो क्लिक झाला. थँक्यू, अक्षय बोलला. थँक्यू तर मी तुला म्हणायला हवं, देव गाथाकडे पाहून बोलला, परंतु अक्षयला काही कळालं नाही. तितक्यातच दुसरे गेस्ट स्टेजवर त्यांना विश करायला आले. ते पाहून गाथा स्टेजच्या खाली उतरली. देव देखील तिच्या मागे गेला. समीर आणि माया त्यांना पाहत होते. गाथा ऐक ना, देव तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होता, परंतु ती त्याला इग्नोर करत होती. जिजू, निघूयात, गाथा समीरच्या जवळ येत बोलली. हो, समीर बोलला. समीर प्लीज डोंट बिहेव लाईक दॅट, आय एम अ स्ट्रेंजर, समीर त्याच्या समोर येऊन बोलला. मिस्टर देवांश देसाई, कदाचित तुम्हाला भान नाही की तुम्ही कुठे आहात. इथे तमाशा करून उगाच तुमचे आणि आमचे प्रॉब्लेम्स वाढवू नका, समीर त्याला रोखून पाहत बोलला. आय एम सॉरी, मला गाथाशी बोलायचं आहे, देव गाथाकडे पाहून बोलला. गाथा अनोळखी व्यक्तींशी बोलत नाही, नाव लिहू, समीर बोलला. प्लीज गाथा, देव तिला रिक्वेस्ट करत होता, परंतु तिनं अजिबात त्याच्याकडे पाहिलं देखील नाही. ती ताड पावलं टाकत पार्किंगकडे निघून गेली. देव तिच्याकडे पाहत होता. समीर तिच्या मागे गेला. माया तिथेच उभी होती. देव डोळ्यात पाणी आणून तिच्याकडे पाहत होता. खूप मुश्किलीनं ती सगळं विसरली आहे. तिच्या समोर येऊन तिला पुन्हा त्रास देऊ नका, असं म्हणून माया पुढे निघून गेली. देव तिथेच तसाच उभा होता. समीर सगळ्यांना घेऊन घरी आला. गाथा कुणाशीही न बोलता तिच्या रूममध्ये निघून गेली. गाथा, मायाला तिची काळजी वाटत होती. ती ठीक आहे, स्ट्रॉंग आहे, एकटं राहू दे तिला, समीर बोलला आणि ते दोघेही मुलांना घेऊन त्यांच्या रूममध्ये गेले. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं पाहूयात आता पुढे काय घडतंय ते. परंतु आता देव आणि गाथा यांचा आमनासामना तर झालाय, पुढे अजून बरंच काही होणार आहे, ते पाहूयात पुढच्या भागात. तर मग मित्रांनो, आजचा हा भाग, ही लव्ह स्टोरी तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.